जुन्नरला गेल्यावर ना असं तंबू बांधून आम्ही राहायचो 5 दिवस. आता इकडे त्यांची जायची घाई चालली होती म्हणून काही तंबू सोडले होते. राहायला तर ही सोय असायची आणि आंघोळीसाठी आम्ही तिथे असलेल्या ह्या नदीत जायचो. एवढी मजा यायची ना. ते झाल्यानंतर दुपारी रानात जाणं, चिंच, बोरे, पेरू, चिक्कू, कैऱ्या हे तोडत बसायचो आणि रात्री मंदिराच्या लाइटिंग बघत बघत जेवण करून झोपून जाणं खूप आठवतं. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. रामनवमीच्या दिवशी आम्ही सर्वजण शेजारीच असलेल्या दत्त मंदिरात गेलो होतो दर्शनासाठी. आम्ही 4 जण आणि ताई, भाऊजी, सेजू, सानू सुद्धा आमच्या सोबत होते. मंदिरात आल्यावर ना एक वेगळीच वाईब मिळते, म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाल्यासारखं. आणि त्यात देवाचं दर्शन एवढं जवळून आणि छान प्रकारे मिळालं ना, तर आनंद काही वेगळाच असतो. मनोज कामावरून उशीर आला होता ना, म्हणून आम्हाला यायलाही उशीरच झाला आणि बरं झालं उशिराच आलो, कारण गर्दी नसली की छान दर्शन मिळतं. दर्शन वगैरे घेऊन झाल्यावर प्रसाद सुद्धा घेतला आणि मी माही राहीला चंदनाचा टिक्का लावला आणि मला सुद्धा लावला. फक्त मनोजला नाही लावला. हे राहीच्या लक्षात येतात लगेच पप्पांची लाडकी गेली टिक्का लावायला. एवढं नोटीस माझ्या बाबतीत कधीच नाही करणार. त्यानंतर तिथे महाप्रसाद सुद्धा होता. मग त्यासाठीच ना रांगेत थांबलो होतो आणि मस्त असं पुरी भाजी वरण भात असं जेवण केलं होतं. आम्ही जेवल्यानंतर माही राहीला सुद्धा वरण भात चारलं. जेवण वगैरे झाल्यानंतर मग थोड्या वेळाने घरी आलो. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. जय माता दी.